गुड इव्हनिंग फ्रेंड्स. वेलकम टू अवर ऑडिओ बुलेटिन नंबर 28. आज 5 फेब्रुवारी 2026. आपली आजची सभा काही अनिवार्य कारणामुळे आपण कॅन्सल केलेली आहे. आता ऐकूया मागील आठवड्यातील वृत्तांत व दिनांक 12 फेब्रुवारीला पुढील सभेसाठी भेटूयात आपल्या नेहमीच्याच ठिकाणी. नमस्कार मंडळी. गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 या दिवशी आपली क्लब मीटिंग नेहमीच्या सेवा सदन शाळेत न होता रुईया मूकबधीर विद्यालयाच्या हॉलमध्ये झाली. सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा अनुभव असलेली अर्चिता नाईक हिच्या मुलाखतीचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. तिची थोडक्यात ओळख रोटेरियन मधुरा जोशी हिने करून दिली. नंतर रोटेरियन गौरी कुंभोजकर हिने अनेक समर्पक प्रश्न विचारून तिचा करिअर प्रवास आपल्यासमोर उलगडला. अर्चिताचे वडील डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यातून त्यांच्या बदल्या होत असत. त्यामुळे तिचे शिक्षण बेंगलोर, हैदराबाद आणि पुणे अशा ठिकाणी झाले. तिने इंग्लिश लिटरेचर या विषयामध्ये BA केले आहे. अनेक ठिकाणी हिंडल्यामुळे हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत तिने प्रभुत्व मिळवले. तिच्या घरात कलागुणांना पोषक असेच वातावरण होते. अर्चिताला नृत्य आणि गायनाचे बाळकडू तिच्या आईकडूनच मिळाले. पुढे ती भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकारही शिकली. ती उत्तम कविता करते. स्वतः केलेली एक हिंदी कविता तिने उदाहरणादाखल लगेचच म्हणून दाखवली. ती मॉडेलिंगही करते आणि फोटोग्राफी हा तिचा आवडता छंद आहे. हिंदी भाषा सफाईदारपणे बोलता येत असल्याने महेश एलकुंचवार यांच्या वाडा चिरेबंदी या हिंदीमध्ये रूपांतरित झालेल्या नाटकात तिने महत्त्वाची भूमिका केली आणि ही भूमिका खूप गाजली असे तिने आवर्जून सांगितले. तिने ऋतिका रामेत्री यांचा 3 महिन्यांचा ट्रेनिंग कॅम्प अटेंड केला होता, जिथे स्टेजवर कसे वावरायचे, बोलायचे कसे, चालायचे कसे, आपली बॉडी इमेज कशी असायला हवी इत्यादी अनेक गोष्टींचे शिक्षण तिला तिथे मिळाले. हे ट्रेनिंग घेतल्यानंतर मिस हेरिटेज ग्लोबल पॅजंट या साऊथ आफ्रिका येथे झालेल्या पॅजंटरीमध्ये भाग घ्यायची संधी तिला मिळाली. अनेक इंटरव्ह्यू झाले आणि मगच तिची निवड झाली. जगातील सर्व देशांमधून 72 स्पर्धक त्या स्पर्धेसाठी आलेले होते. ह्या पेजंटमध्ये पहिल्या 5 सुंदरींच्या मध्ये तिचा समावेश झाला. ही तिच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती. अशा या मोठ्या स्पर्धेतून भाग घेतल्याने स्वतःच्यात अजून काय बदल केले पाहिजेत हे अर्चिताला समजले. असे तिचे मनोगत ऐकल्यानंतर गौरीने तिला शुभेच्छा दिल्या आणि प्रेसिडेंट देवदत्तने तिचे आभार मानले. अशा या उभरत्या कलाकाराला अध्यक्षांनी एक छोटीशी भेटवस्तू दिली आणि कार्यक्रम संपला. त्यानंतर भाकरी, भरली वांगी, लोणी, पिठलं भात आणि गुळाची पोळी असा स्वादिष्ट मराठमोळा जेवणाचा आस्वाद घेऊन सर्व मंडळी घरी परतली. धन्यवाद. नमस्कार. शनिवार 31 जानेवारी या दिवशी आपल्या रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडने व आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक रक्तदान शिबिर आयोजित केले होते. हे शिबिर विद्यार्थी सहाय्यक समितीच्या सेनापती बापट रोडवर असलेल्या वसतिगृहाच्या हॉलमध्ये घेतले गेले. या शिबिरामध्ये जमा केलेले रक्त व रक्तघटक हे सैनिकांसाठी वापरले जातात. आपला क्लब असे कॅम्प्स गेले 4 वर्ष करत आहे आणि हे 5वे वर्ष आहे. या वर्षीच्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 86 जणांचे रक्तसंकलन झाले. या शिबिरामध्ये रक्तदाते आणणे व हॉल व इतर सर्व व्यवस्था करणे असे योगदान आपल्या क्लबतर्फे केले जाते. AFMC बरोबर अशा प्रकल्पासाठी कार्यरत असणारे श्री पर्णल देखणी यांच्या मदतीने आपण हे रक्तदान शिबिर
दरवर्षी घेत असतो. AFMCमधील डॉक्टर्स आणि नर्सेस तसेच NCC ग्रुप यांच्या सहकार्याने हा कॅम्प अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. आपल्या क्लबमधील डॉक्टर परिमल खुर्जेकर, रोटेरियन महेश डबीर, रोटेरियन हेमंत लाठी यांनी रक्तदान केले. रोटेरियन पराग गाडगीळ आणि रोटेरियन गिरीश ब्रह्मे यांच्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले. प्रेसिडेंट देवदत्त हंबर्डीकर यांनी AFMCचे अधिकारी तसेच कर्नल देखणे यांना एक छोटी भेट देऊन त्यांचा गौरव केला. आपल्या क्लबचे मेंबर्स या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे माझे रक्त माझ्या देशासाठी या घोषवाक्याद्वारे होणाऱ्या रक्तदान शिबिराद्वारे आपण एक मेडिकल सर्व्हिसेसचा प्रकल्प पूर्ण केला. धन्यवाद. ज्ञानप्रबोधिनीच्या आनंदी शिक्षण या योजनेअंतर्गत नागरवस्तीतील मुलांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमामध्ये आपल्या क्लबने सहभाग घेतला. या उपक्रमाला आपला क्लब, रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड आणि आपले सभासद रोटेरियन स्वाती व रोटेरियन दिलीप पाटील यांनी अर्थसहाय्य केले. या उपक्रमाचा समारोप रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी निगडी ज्ञानप्रबोधिनी या शाळेमध्ये करण्यात आला. त्यानिमित्ताने त्या दिवशी बालजत्रेचे आयोजन करण्यात आले. निगडी प्राधिकरण क्लबबरोबर आपण सिनर्जी म्हणून सहभाग घेतला. या बालजत्रेमध्ये 1ली ते 5वीची वेगवेगळ्या नागरवस्तीतील मुले सहभागी झाली. खेळाच्या स्वरूपात ताणविरहित मूल्यमापन कसे केले जाऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. या समारोप समारंभाला प्रेसिडेंट देवदत्त, फर्स्ट लेडी मंजिरी, रोटेरियन स्वाती व रोटेरियन दिलीप पाटील उपस्थित होते. जाणून घेऊयात पुढील 2 कार्यक्रमांबद्दल. आज गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी आपली मीटिंग होणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. पुढील गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणेच मीटिंग सेवा सदन हॉलमध्ये होईल. कार्यक्रम आहे रोटेरियन संजीव व सुजाता यांचा जावई पार्थ रणजित घाटगे आपल्याला VFX तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणार आहे. कार्यक्रमाचं नाव आहे व्हिज्युअल इफेक्ट्स अँड ॲनिमेशन इन फिल्म प्रोडक्शन. त्या पुढील गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त तनिष व्यंकटेश हा मराठी साम्राज्य या विषयावर आपल्याला माहिती देईल. वाढदिवस शुभेच्छा. 7 फेब्रुवारी ललित गौरी व पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन चंद्रकांत डांगे यांच्या लग्नाचा वाढदिवस. 7 फेब्रुवारी रोटेरियन पंकज मुळे व विनीता मुळे यांच्या लग्नाचा वाढदिवस. यांना क्लबकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 12 फेब्रुवारी रोटेरियन डॉक्टर आनंद बिनीवाले यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.